नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 30 आहे, ज्यामध्ये आपण DMR पदभरतीमधील जे आपलं आवडतं पद आहे समाजसेवा अधीक्षक या पदाकरता जे आपण तांत्रिकी स्वरूपाचे प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओज मार्फत आपण पाहत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला परीक्षेत तांत्रिकी प्रश्न 40 प्रश्न विचारले जाणार आहेत, ज्यासाठी तुम्हाला तब्बल 80 गुण जे की दिले जाणारे आहेत। तर आपण 40 प्रश्न 80 गुणाची परिपूर्ण तयारी होईल अशा स्वरूपाचे आपण सर्व काही ए टू झेड आपण परिपूर्ण जो MSW चा आपला अभ्यासक्रम आहे त्याचा टॉपिक वाईज आपण सर्व काही कव्हर करत आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा जो आपला महा एक्झाम पॉईंटचा ऑफिशियल डॅशबोर्ड आहे त्या ठिकाणी देखील तुम्हाला पाहायला मिळणार असेल, त्यामुळे तेथून तुम्ही ते देखील संपूर्ण व्हिडिओज पाहून घ्या। तर बरेच विद्यार्थी जे आहे जे की MSW समाजसेवा अधीक्षक साठीचे जे काही टीचर्स पॅटर्न आधारित DMR चा अभ्यासक्रमानुसार तांत्रिकी नोट्स संदर्भात अनेक सारे कमेंट्स करत होते। तर मित्रांनो आता नोट्स देखील आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत आज संपूर्ण काही तुमचा MSW च्या अभ्यासक्रमासाठी, आणि आपल्याकडे एकमेव असा सोर्स आहे जे की तुम्हाला टेक्निकलचे नोट्स आपण उपलब्ध करून देत आहोत। जर तुम्हाला जर ते घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या ऑफिशियली WhatsApp सेलरची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपूर्ण काही चर्चा पूर्ण करून तुम्ही त्या ठिकाणी तांत्रिकीचे नोट्स व प्लस MCQ तुम्ही घेऊ शकता व त्यासोबत तुम्ही परिपूर्ण तयारीला लागू शकता। तर ज्यांना कुणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे तर त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करू शकता। तर पाहू आपल्या आजच्या या भाग 30 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर 1 असा आहे थोडक्यात की समाजकार्याचा आधुनिक व्यवसाय म्हणून विकास कोणत्या शतकात झाला? तर आधुनिक व्यवसाय म्हणून विकास कोणत्या शतकात झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की 19व्या शतकामध्ये जे आहे थोडक्यामध्ये विकास जो की झालेला आहे या शतकामध्ये। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल। तर मित्रांनो आपण रिसेंटली जे आहे जे काही NMC ची एक्झाम झालेली आहे, ज्यामध्ये आपलं सोशल वर्कर हे जे पद होतं त्या पदाचा देखील आपण जो काही क्वेश्चन पेपर आहे तो आपण सोडवलेला आहे, जे की तुम्हाला या पदभरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे। आणि तो क्वेश्चन पेपर आपला जे काही आपले विद्यार्थी ए टू झेड आपला कोर्स घेतला आहे त्यामध्ये ते आपण इन्क्लूड देखील तुम्हाला करून दिलेला आहे। तर ज्यांना कोणाला मिळालेलं नसेल त्याने आपल्या सेलरला मेसेज करून तुम्ही तो क्वेश्चन पेपर मागून घ्या, कारण का त्यामधला देखील तुम्हाला जो अभ्यास आहे जो की प्रश्नांचा लेवल वगैरे आहे तो तुम्हाला पाहता येणारा असेल। त्यामुळे ज्यांनी घेतला नसेल त्यांनी तो NMC चा क्वेश्चन पेपर सोशल वर्करचा तुम्ही आपल्या सेलरला मेसेज करून मागून घ्या। त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 2 असा आहे जे की फिलॉन्थ्रॉपी या संकल्पनेचा समाजकार्याशी संबंध काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की बी, दानशूरता आणि सामाजिक मदत हा जो आहे थोडक्यामध्ये संबंध आहे। आणि त्या परीक्षेमध्ये देखील जो काही NMC चा सोशल वर्करचा पेपर आहे त्यामध्ये देखील तुम्हाला ह्या स्वरूपाचे प्रश्न थोडक्यामध्ये विचारण्यात आलेली होती। जे काही त्यांनी टॉपिक दिलेला आहे त्या जो अभ्यासक्रम दिलेला आहे तोच तुम्हाला कंप्लीट करावायचा आहे, इतरत्र तुम्हाला वेगळं काही वाचण्याची गरज नाही, कारण का ती तुम्हाला टॉपिकवर अनुसरून आणि त्या संदर्भातच परीक्षेत प्रश्न विचारत आहेत। असा कोणताही प्रश्न नसतो जो की आउट ऑफ सिलेबस तुम्हाला विचारण्यात येईल, त्यामुळे सिलेबसला कंप्लीट करा, नक्की तुम्हाला चांगले गुण यामध्ये मिळतील। त्यानंतरचा आपला पुढील क्वेश्चन नंबर 3 असा आहे, कोणत्या तत्वज्ञानानुसार समाजकार्य व्यक्तीची संपूर्ण सामाजिक आणि मानसिक गरज पूर्ण करण्यावर भर देते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मानवतावाद हे जे आहे थोडक्यामध्ये जे की सामाजिक आणि मानसिक गरज पूर्ण करण्यावर भर देते। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 4 असा आहे पुढील, सामाजिक समावेशन म्हणजे काय? तर याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की समाजातील सर्व घटकांना समान अधिकार आणि संधी देणे। तर अधिकार आणि संधी देणे हे जे थोडक्यामध्ये सामाजिक समावेशन होय। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5 आपला, समाजातील कोणता घटक सांस्कृतिक मूल्य, रीतिरिवाज आणि परंपराचं संचय करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कुटुंब हे जे आहे थोडक्यामध्ये समाजातील जे की सांस्कृतिक मूल्य, रीतिरिवाज आणि परंपराचे संचय करते। त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 6 असा आहे, लिंगभेदावर समाजकार्याचा प्रमुख हेतू काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की लिंगभेद कमी करून लैंगिक समानता प्रोत्साहित करणे हे जे थोडक्यामध्ये समाजकार्याचा प्रमुख हेतू आहे। ऑप्शन बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 7 आपला, समुदाय कार्यामध्ये सक्षमीकरण या संकल्पनेचा अर्थ काय आहे?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की समुदायातील व्यक्तींची क्षमता वाढवणे हे जे थोडक्यामध्ये याचा जो आहे अर्थ होणारा असेल. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती मधील समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय या पदाकरताचा आपला A to Z संभव प्रश्नपत्रिका संच व क्रॅश कोर्स घेतला नसेल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा MSW आधारित आपण संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहोत, जे की परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित आहे. जर मित्रांनो तुम्ही हे घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोचिंग लावण्याची गरज पडणारी नसेल अजिबात, आणि त्यानंतर कोणतेही महागडे बुक्स घेण्याची देखील गरज पडणारी नसेल. तुम्हाला प्रथम प्रयत्नामध्ये एक्झाम क्रॅक करायची आहे किंवा तुमचा शेवटचा अटेम्प्ट असेल तर मित्रांनो हे स्टडी मटेरियल तुम्ही नक्की रेफर करा. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRच्या पदभरतीनुसार अभ्यासक्रम मिळणार असेल व त्यासोबतच TCSच्या अति संभव प्रश्न जे की बार बार रिपीट होऊ शकतात असे आपण संपूर्ण प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मध्ये इन्क्लूड केलेले आहेत, परीक्षेत येतील या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला आपण उपलब्ध करून दिलेले आहे. त्यासोबतच MSW चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण त्यामध्ये ऍडिशनली तुम्हाला ऍड करून दिलेले आहे, ज्यामुळे त्याचा अभ्यास देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या करता येणार असेल. आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला टेक्निकल व नॉन टेक्निकल म्हणजेच की तांत्रिक व अतांत्रिक दोन्ही अभ्यासक्रम एकाच ठिकाणी मिळणार आहे, ज्याची की सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 600 रुपये ठेवलेली आहे. जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सर्व्हरची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून संपूर्ण काही आपल्या व्हॉट्सअप थ्रू मिळून घेऊन चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर कोणताही तुम्हाला इतरत्र सोर्सची किंवा कशाची गरज पडणारी नसेल. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे लगेच आपल्या सेलरला मेसेज करा आणि संपूर्ण काही A to Z अभ्यासक्रम लवकरात लवकर मिळून चांगल्या तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपला क्रॅश कोर्स संपूर्ण काही घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घेऊ शकता. सर्व काही तुम्हाला ते PDF फॉर्मॅट म्हणजेच की सॉफ्ट कॉपीमध्ये असल्यामुळे लगेचच्या लगेच तुम्हाला व्हॉट्सअपवरती अवेलेबल होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला विस्तृतपणे त्याची प्रिंटआउट काढून किंवा तुम्हाला तुमच्या सुटेबिलिटीनुसार त्याचा अभ्यास करता येणारा असेल. तर आपली DMRची परीक्षेचा MSW अभ्यासक्रमचं वेळापत्रक देखील आता जवळ येत आहे, त्यामुळे तुमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे जेवढ्या लवकरात तुम्ही सर्व काही ते मिळवून घ्याल तेवढ्याच तुम्हाला तयारीला त्याचा मदत होणारा असेल. मित्रांनो तर ज्यांना कुणाला मिळवायचं आहे लगेचच्या लगेच आपल्या सेलरला मेसेज करून संपूर्ण काही मिळवून घ्या. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 8 आपला असा आहे, समुदाय विकासासाठी कोणत्या मॉडेलचा वापर केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की सहभागी विकास मॉडेल याचा जो आहे तो वापर केला जातो. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 9 असा आहे, समुदाय कार्यात समस्या निदानासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की ऑब्झर्वेशन ज्याला आपण प्रेक्षण असं म्हणतो, ती जी आहे पद्धत सर्वात प्रभावी आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 10 आपला, केस वर्क प्रक्रियेत मूल्यांकन म्हणजे काय? तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की क्लायंटची गरज व समस्या समजून घेणे हे जे आहे मूल्यांकन म्हणजे होय. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 11, खालीलपैकी कोणते केस वर्कचे तत्व नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की निपक्षता न राखणे हे जे थोडक्यामध्ये केस वर्कचे तत्व नाही. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 12 आपला, सामाजिक प्रकरण कार्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की क्लायंटची समस्या शोधणे आणि त्यावर उपाययोजना करणे हे जे थोडक्यामध्ये याचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर 13वा प्रश्न, समाजकार्य संशोधनात नैतिकता म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की संशोधनात सर्वसामान्य नियमांचे पालन करणे हे जे आहे नैतिकता म्हणजे होय. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 14वा, समाजकार्य संशोधनात प्रस्ताव तयार करताना कोणत्या बाबीचा समावेश असतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की उद्दिष्ट, पद्धती आणि साधने हे जे थोडक्यामध्ये बाबींचा समावेश असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15वा, मिश्रित पद्धती संशोधनाचा अर्थ काय? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की गुणात्मक आणि मात्रात्मक दोन्ही पद्धतीचा वापर हा जो थोडक्यामध्ये असतो. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 16वा असा आहे पुढील, सामाजिक क्रिया म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की सामाजिक बदलासाठी लोकांचा सक्रिय सहभाग होय. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 17वा, सामाजिक आंदोलन यशस्वी होण्यासाठी आवश्यक घटक कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की एकमत, संघटन आणि धोरण हे जे आहे थोडक्यामध्ये होय. त्यानंतर 18वा प्रश्न, सामाजिक क्रिया करताना सामाजिक कार्य करताना कोणते मूल्य अधिक महत्त्वाचे मानावे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की सहकार्य आणि न्याय हे जे आहे मानावे.
त्यानंतर 19वा प्रश्न, क्षेत्रीय कार्याचा उद्देश जे की थोडक्यामध्ये काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की प्रत्यक्ष समस्याचा अभ्यास आणि निराकरण करणे, हे जे थोडक्यामध्ये क्षेत्रीय कार्याचा उद्देश आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 20वा, क्षेत्रीय कार्यात डेटा संकलन करताना कोणती पद्धत प्रभावी ठरते, जी की अधिक प्रभावी ठरते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की सर्वेक्षण, ज्याला आपण सर्वे देखील असं म्हणतो, हे जे आहे पद्धत सर्वात अधिक प्रभावी ठरते. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 20 क्वेश्चन होते, जे की आपण भाग 30 मध्ये पाहिलेले आहेत MSW तांत्रिकीसाठी. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रेग्युलरली आणि वारंवार हवे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्यांना कोणालाही संपूर्ण काही DMRचा टीसीएस पॅटर्ननुसार अभ्यासक्रम हवा असेल त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरला मेसेज करून संपूर्ण काही मिळवून घ्या मित्रांनो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.